प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापुरात दाखल। कोरटकरला आज दुपारी कोल्हापूर सत्र न्यायालयात जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाणार। शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्य केलेल्या प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक। कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरची प्राथमिक चौकशी संपली। थोड्याच वेळात कोरटकरला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाणार। वैद्यकीय तपासणीआधी कोरटकरची प्राथमिक चौकशी। मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करून कोरटकरला अटक केली। पुढील कारवाई पोलीस करणार। कोरटकरच्या अटकेनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकरची जीभ छाटली पाहिजे, म्हणजे पुन्हा असं वक्तव्य करता कामा नये। प्रशांत कोरटकर संदर्भातील प्रश्नावर अंबादास दानवेंचं विधान। विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झाली याचं समाधान, मात्र या चिल्लर माणसाला अटक करायला एवढा वेळ कसा लागू शकतो? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांचा सरकारला सवाल। कुणाल कामराला चौकशीसाठी आजच हजर राहण्यासाठी समन्स। खार पोलिसांनी कुणाल कामराला पाठवलं समन्स। मला कुणाचीही भीती वाटत नाही, माफी मागणार नाही। गाण्यात जे बोललो तेच अजितदादाही शिंदेंविषयी बोलले होते। कुणाल कामराचा सोशल मीडिया पोस्टवरून निशाणा। कुणाल कामराच्या वडिलांना पोलिसांनी नोटीस पाठवली। उपमुख्यमंत्री शिंदेंवरील गाण्यावरून कुणाल कामरावर गुन्हा दाखल। कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच। हॅबिटॅट स्टुडिओ तोडला ही औरंगजेबाची वृत्ती। गद्दाराला गद्दार म्हणणं देशद्रोह नाही। संजय राऊतांकडून कुणाल कामराची पाठराखण। ऑफिसच नाही, कुणाल कामरालाही फोडलं पाहिजे। कामराचं शिंदेंवर व्यंगात्मक गाण्यावरून ज्ञानराज चौगुले आक्रमक। 2014 मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवाच्या भूमिकेत होती। 2014ला 147 जागा देण्यास तयार असतानाही 151 वर अडून बसले। फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा, तर 151 जागांवर युवराज अडून बसल्यानं स्वतंत्र लढलो। फडणवीसांची आदित्य ठाकरेंवरही टीका। 2014ला भाजपचे वरिष्ठ युती तोडण्यासाठी आले होते। युती तुटू नये असं फडणवीसांचं मत होतं। 2014ला एका जागेसाठी 72 तास चर्चा केलेली राऊतांचं फडणवीसांना उत्तर। नागपूर दंगल प्रकरणी पोलिसांकडून आणखी 3 अटक। 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश। आतापर्यंत दगडफेक करणाऱ्या 108 आरोपींना पोलिसांकडून अटक। नागपुरातील हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानचा जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज। फहीम खानच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी। फहीम खानच्या अर्जानंतर सत्र न्यायालयाची सरकारला नोटीस। नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावरील बुलडोजर कारवाई कायद्याच्या कचाट्यात। कारवाई सुरू असताना फहीम खानच्या आईची उच्च न्यायालयात धाव। इरफान अन्सारीच्या मृत्यू प्रकरणी 2 जणांना अटक। नागपूर हिंसाचारानंतर इरफान अन्सारींचा मृत्यू। तहसील पोलिसांकडून संतोष गौर आणखी एकाला अटक। दंगलीची ठिणगी टाकणारे तुमच्याच मंत्रिमंडळात, तुमच्याच मंत्र्यांकडून कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान। संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। मुंबईत कल्याण शिळ रस्त्यालगतच्या जागेचा वाद चिघळला। जागेच्या मालकी हक्कावरून 2 कुटुंब आमने सामने। भर रस्त्यात गोंधळ, काही काळ वाहतूक कोंडी। तणाव वाढल्यानं परिसरात पोलिसांचा बंदोबस्त। अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अमित पुरी यांची भेट घेतली। बिल्डरांची शासकीय छळवणूक सुरू असल्याची तक्रार। विकासात अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। अंबरनाथमध्ये कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग। बारकुपाडा परिसरातील घटनेचा व्हिडिओ समोर। पुण्याच्या मावळमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवर बसचा अपघात। बस खड्ड्यात धडकल्यानं आग लागल्याची घटना। सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। उल्हासनगरात 2 महिलांकडून दुकानातून पाण्याची मोटर चोरी। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील न्हावरे शिक्रापूर महामार्गावर रात्री ट्रक आणि कारचा भीषण अपघात। 3 जणांचा जागीच मृत्यू, तर 1 जण गंभीर। पुण्याच्या वाघोली परिसरात 4थीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 27 वर्षीय नराधमाकडून अत्याचार। खाऊचा आमिष दाखवत गिरणीत काम करणाऱ्या कामगाराकडून अत्याचार। पुणे पोलीस आज 7.5 कोटी रुपयांच्या ड्रग्जची होळी करणार, मात्र यात कुरकुंभ ड्रग्ज प्रकरणात पकडण्यात आलेले 3674 कोटीच्या ड्रग्जचा समावेश नसणार। पीएमआरडीएकडून रिंग रोडच्या भूसंपादनासाठी 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती। रिंग रोडसाठी 13 गावांमधील 115 हेक्टर जागेचं भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयानं करावं असा पीएमआरडीएचा प्रस्ताव। नांदेडमध्ये सोशल मीडियावरून तेढ निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा। जिल्ह्यातील 9 जणांवर गुन्हे दाखल। समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। नाशिकच्या सातपूरमधून 239 किलो बनावट पनीर जप्त। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। विक्रीसाठी आलेले 48,000चे पनीर जप्त करत कारवाई। नांदेडच्या भोकरमधील भोशी येथील शेतकऱ्याकडून जपानी मियाझाकी आंब्याची लागवड। एका आंब्याची किंमत 10,000 रुपये असल्याचा शेतकऱ्याचा दावा।
नागपूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळाच्या धावपट्टीच्या कारपेटिंग 30 मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. 1 एप्रिलपासून विमानांचं नवीन वेळापत्रक जाहीर होणार. गुढीपाडव्याच्या सणासाठी अवघे काही दिवस शिल्लक. साखरगाठी बनवण्याची लगबग सुरू. परळीतील घटमल कुटुंबाची गाठी बनवण्यासाठी लगबग. गोंदियाच्या कातुर्ली इर्री मार्गावर रेती वाहतूक करणारा टिप्पर उलटला. चालकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. गोंदिया शहराला लागून असलेल्या चिचटोला गावात अस्वलीनं केलं 3 एकरातील मक्याच्या पिकाचं नुकसान. शेतकरी राणू गौतम यांची वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी. खेडच्या किवळे गावात श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार. मोठ्या संख्येनं बैलगाडा मालकांचा शर्यतीत सहभाग. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमधील तळोधी वनपरिक्षेत्रात TN1 वाघीण जेरबंद. या भागातील शेत शिवारात या वाघिणीनं धुमाकूळ घातला होता. पुण्यातल्या कर्वेनगरमध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा एका आजींनी चक्क दुर्बीण लावून आनंद लुटला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. संतूर वादक पंडित अभय सोपोरींच्या वादनानं जिंकली उपस्थितांची मनं. रत्नागिरीच्या चिपळूणमधील शिरोळ गावात पालखी नृत्याचा जल्लोष. महिलांनी खांद्यावर पालखी घेऊन नाचवली. गोंदियातल्या देवरीच्या जामा मस्जिद येथे भाजपकडून इफ्तार पार्टीचं आयोजन. मुस्लिम बांधवांची उपस्थिती.